कोकण वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगीबेरंगी नटलेला असतो. तो कधी लाल मातीचा असतो तर कधी हिरवागार असतो. आज आपण चक्क निळ्या जांभळ्या रंगामध्ये कोकणाला बघणार आहोत. नमस्कार, मी मल्हार. कोकणात समुद्रकिनारी जात असताना तुम्ही अनेक सडे बघितले असतील, पण यातले बहुतेक सडे हे लॅटरायटिक आहेत आणि थोड्या उंचीवरती आहेत. आत्ता आपण ज्या सड्यावरती आलेलो आहोत हा चिपळूण तालुक्यातल्या निर्व्हाळ गावामधला एक सडा आहे. आणि ह्याच्याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे हा सडा लॅटरायटिक नाही आहे, हा बॅसल्टिक आहे, काळ्या दगडाचा सडा आहे. आणि इतर सडे ज्या प्रकारे थोड्या उंचीवरती असतात ह्यांना लॅटरायटिक कोस्टल प्लॅट्यू असं म्हणतात. पण हा सडा उंचीवरती नाही आहे, तो खोलगट भागात आहे. या उलट हे सडे कातळाने भरलेत, माती इतकी कमी आहे किंवा नाहीच आहे अजिबात, त्यामुळे या ठिकाणी झाडं उगवत नाहीत. आत्ता तुम्ही जी जांभळी फुलं बघताय त्याला म्हणतात सीतेची आसवं. पाण्याच्या थेंबांसारखी ही फुलं दिसतात, त्यामुळे कदाचित त्यांचं नाव सीतेची आसवं असं पडलं असावं. सड्यावर माती जरी नसली आणि पोषक तत्व जरी नसले तरी सुद्धा ही फुलं तग धरून राहतात, कारण ह्यांच्या पानांमध्ये पाचक थैली असतात आणि पाण्यामधले आणि इतर सूक्ष्म कणांमधले सूक्ष्म जीव जे आहेत त्यांच्यावरती भक्ष्य करून ही फुलं आणि ही वनस्पती जगून राहते. पावसाळ्यात ज्या वेळेला झाडांना फुलोरा नसतो त्यावेळेला ही सीझनल फुलं मधमाशांना जिवंत ठेवतात, जे पर्यायाने पुढच्या काळात शेतीमध्येही परागीभवन चालू ठेवतात.